चला तर मग नेक्स्ट लेक्चर आपल्याला सुरू करायचं आहे विथ नेक्स्ट चॅप्टर. आणि चॅप्टरचं नाव जे आहे ते आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आपल्या केमिस्ट्रीच्या बुकमध्ये 8 नंबरचा हा चॅप्टर आहे. पेज नंबर 165वर हा दिलेला आहे. सो आपल्याला या चॅप्टरविषयी एकदम बेसिक गोष्टी शिकायच्या आहेत, कारण ज्या काही थोडा बहुत हार्ड पोर्शन होता या चॅप्टरचा तो पूर्णपणे रिड्यूस केला गेला आहे आपल्या नवीन सिलेबसमध्ये, यावर्षीच्या स्पेशली यावर्षीच्या सिलेबसमध्ये. सो स्टार्ट करूया ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. नावावरूनच आधी स्टार्ट करू की व्हॉट डू यू मीन बाय ट्रान्झिशन एलिमेंट, आणि त्यानंतर बघू आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट ऑल्सो. नाव व्हॉट अबाउट ट्रान्झिशन एलिमेंट. ॲक्च्युली ट्रान्झिशन एलिमेंट बिलॉंग्स टू डी ब्लॉक. कुठे असतं बेटा? मग ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला बिलॉंग्स करते तर डी ब्लॉक एलिमेंट. अँड आय ऑलरेडी टोल्ड यू अबाउट डी ब्लॉक एलिमेंट. ओके, तुम्हाला माहिती असेल पिरियॉडिक टेबल बघितलेला होता आपण. पिरियॉडिक टेबलमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 हा एवढा जो पोर्शन आहे हा कोणता आहे तर डी ब्लॉक एलिमेंट आहे. डी ब्लॉक एलिमेंट आहे. ओके, सो म्हणायचा अर्थ असा की ट्रान्झिशन एलिमेंट मीन्स व्हॉट. सो ट्रान्झिशन एलिमेंट्स ॲक्च्युली बिलॉंग्स टू व्हॉट डी ब्लॉक एलिमेंट. म्हणजे तुम्ही म्हणू शकता ट्रान्झिशन एलिमेंट ऑल्सो कॉल्ड एज अ डी ब्लॉक एलिमेंट और डी ब्लॉक एलिमेंट ऑल्सो कॉल्ड एज अ ट्रान्झिशन एलिमेंट. आता आयुपॅक जो होता, अकॉर्डिंग टू IUPAC और आयुपॅक ट्रान्झिशन एलिमेंटची डेफिनेशन कशा पद्धतीने केली गेली. ट्रान्झिशन एलिमेंटला डिफाईन केलं गेलं दॅट इट मस्ट कंटेन. ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये काय असायला हवं? इनकम्प्लीट डी सबशेल. डी सबशेल कसा असायला हवा? इनकम्प्लीट. देन दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट. त्यानंतरच आपण त्याला काय म्हणू? आपण ट्रान्झिशन एलिमेंट. बघा ट्रान्झिशन एलिमेंटला डिफाईन कसं केलं गेलं लक्षात ठेवा. ॲक्च्युली डी ब्लॉक एलिमेंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट, बट according to IUPAC transition element contain incomplete D subshell. ट्रान्झिशन एलिमेंट आपण त्यालाच म्हणू की जो ज्यामध्ये काय असेल? इनकम्प्लीट डी सबशेल असेल. अँड exhibit properties between what S and P block element. ट्रान्झिशन एलिमेंट मीन्स व्हॉट? तुम्हाला माहिती आहे हे काय आहेत? S ब्लॉक एलिमेंट. इकडचे ग्रीन कलरमधले कोणते आहेत? P ब्लॉक एलिमेंट. नाव एस ब्लॉक एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, पी ब्लॉक एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, आणि या प्रॉपर्टीच्या इन बिटवीन प्रॉपर्टीज शो करणारे म्हणजे कोण आहेत तर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. सो एस आणि पी ब्लॉक एलिमेंटच्या इन बिटवीन जे प्रॉपर्टीज शो केल्या जाते, म्हणजे नाही एस ब्लॉकची नाही पी ब्लॉकची, बट या दोघांच्या मधातली जी प्रॉपर्टी शो करणारे जे एलिमेंट्स आहे दे आर कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट. सो remember that as per IUPAC transition element has an incomplete D subshell. काय असायला हवं? इनकम्प्लीट डी सबशेल असायला हवं. अँड exhibit properties between S and P block element. S आणि P ब्लॉक एलिमेंटच्या इन बिटवीनवाली प्रॉपर्टी जी असते ती शो करायला हवी, तरच त्याला आपण काय म्हणू? ट्रान्झिशन एलिमेंट. दे ऑल आर, हे सगळे काय आहे? डी ब्लॉक एलिमेंट. ओके, हे सगळं काय? स्कॅन्डियम टू झिंक, ॲट्रियम टू कॅडमियम, त्यानंतर लॅन्थॅनम टू मर्क्युरी अँड ॲक्टिनियम टू क्युरियम. मी इथे लिहिलेलं नाही आहे ही सिरीज पूर्ण. सो ॲक्टिनियम टू क्युरियम. सो हे सगळे काय आहेत तर डी ब्लॉक एलिमेंट आहे, लक्षात ठेवायचं आहे. अँड डी ब्लॉक एलिमेंट ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट. बट ट्रान्झिशन एलिमेंटची एक काय आहे तर एक गोष्ट असायला बघा, हे तर डी ब्लॉक एलिमेंट आहे, बट ट्रान्झिशन एलिमेंट असण्यासाठी काय असणं आवश्यक आहे? इनकम्प्लीट डी सबशेल असणं आवश्यक आहे. जर कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल असेल देन दे आर नॉट कॉल्ड ॲज अ ट्रान्झिशन एलिमेंट. त्यांना फक्त मग आपण डी ब्लॉक एलिमेंट म्हणू, त्यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही आहोत आपण. पुढे जाऊन मी एक्झाम्पल देतेच तुम्हाला. एक्झाम्पलसाठी आताच दिले तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे झिंक. ओके, झिंक पुढं जाऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू त्यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल की हा झिंक, कॅडमियम, मर्क्युरी आणि क्युरियम. ओके, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी अँड क्युरियम.
या सगळ्यांमध्ये एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल की इथे कॉन्फिगरेशन जे राहील डी सबशेलचं ते तुम्हाला पाहायला मिळेल 3D10. काय मिळायला मिळेल इथे 4D10, 5D10, 6D10 लाईक दॅट. सो तुम्हाला काय पाहायला मिळत आहे की डी सबशेल जो आहे तो कम्प्लिटली फिल्ड आहे. इन दॅट केस तुम्ही झिंक, कॅडमियम, मर्क्युरी, क्युरियम यांना काय म्हणणार नाहीत, ट्रान्झिशन. दे आर अ डी ब्लॉक एलिमेंट बिकॉज देअर लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू डी सबशेल, सो दे आर कॉल्ड एज अ डी ब्लॉक एलिमेंट. बट काय तर त्यांना आपण ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही आहोत. लक्षात ठेवा, त्यांना काय म्हणणार नाही आहोत, ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही आहोत. भलाही त्यांना काय म्हणायचं आहे आपल्याला, येस दे आर अ डी ब्लॉक एलिमेंट बट दे आर नॉट अ ट्रान्झिशन एलिमेंट. सो ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. सो पुढे जाऊ आपण. सो हे सगळं काही होतं आपल्याला कशाबद्दल, तर अबाउट ट्रान्झिशन एलिमेंट. मी ट्रान्झिशन एलिमेंटला सिम्पली डिफाईन केलं. तुम्हाला कोणी डेफिनेशन विचारणार नाही आहे, बट मे बी क्वेश्चन लाईक दॅट की झिंक जो आहे तो ट्रान्झिशन एलिमेंट आहे का, तर त्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे झिंक इज नॉट अ ट्रान्झिशन एलिमेंट बट इट इज अ डी ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट आहे बट ट्रान्झिशन एलिमेंट नाही आहे. रिझन काय आहे, तर रिझनही आपल्याला माहिती असायला हवं बिकॉज ट्रान्झिशन एलिमेंटला आयुपॅकनी कशा पद्धतीनं डिफाईन केला गेला आहे, तर ॲज इट मस्ट कंटेन इनकम्प्लीट डी सबशेल, आणि डी सबशेल इनकम्प्लीट असेल तरच त्याला ट्रान्झिशन एलिमेंट म्हटलं जातं. बट झिंकचा डी सबशेल इनकम्प्लीट आहे का, नाही, कम्प्लिटली फिल्ड आहे. सो झिंकला तुम्ही काय म्हणणार नाही बेटा, झिंकला तुम्ही ट्रान्झिशन एलिमेंट म्हणणार नाही. ऑफकोर्स डी ब्लॉक एलिमेंट जरूर म्हणाल, तो डी ब्लॉक एलिमेंट आहे बट ट्रान्झिशन एलिमेंट नाही. सो याबद्दल तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन जरी असेल तरी सफिशियंट आहे. नाव तुम्हाला माहिती असेल मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे आपला जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल त्या दिवशी मी तुम्हाला लर्न करून दिला. या आधीचं लेक्चर जे होतं ते आपल्याला पिरियॉडिक टेबलला लर्न करण्याबद्दलच होतं. सो पिरियॉडिक टेबल जेव्हा आपण लर्न केला त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबल कोणता आहे आपला तो, ठीक आहे, आपण लर्न केलेला आहे. सो त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे जे ट्रान्झिशन एलिमेंट आहे किंवा डी ब्लॉक एलिमेंट ज्याला म्हणू, त्याची पोझिशन काय आहे, तर ते कोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात बेटा, ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. ओके, पुन्हा मी पिरियॉडिक टेबल तुम्हाला दाखवून देते की ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 पर्यंतचे जे काही एलिमेंट आहे ते काय आपले ट्रान्झिशन एलिमेंट आहे और सिम्पली डी ब्लॉक एलिमेंट आहे. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की ही जी पहिली सिरीज आहे, पहिली सिरीज कुठनं स्टार्ट होत आहे बेटा, स्कॅन्डियमपासून सुरू होत आहे कुठपर्यंत, झिंकपर्यंत. सो फर्स्ट सिरीज जी आहे आपल्याजवळ स्कॅन्डियम टू झिंक. ओके, स्कॅन्डियम टू झिंक ही फर्स्ट सिरीज आहे, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतात तिला. काय म्हणतात, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणतात. और ऑल्सो कॉल्ड ॲज अ 3D सिरीज. यालाच काय म्हणतात बेटा, 3D सिरीज. आपल्याला माहिती असायला हवं की स्कॅन्डियमचा ॲटोमिक नंबर किती असतो, 21, आणि झिंकचा किती असतो, 30. सो लक्षात ठेवायचं आहे इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल ट्रान्झिशन एलिमेंट कुठे प्रेझेंट आहे बेटा, ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12. ओके, फर्स्ट सिरीज इज कॉल्ड ॲज अ 3D सिरीज और फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक, ॲटोमिक नंबर 21 टू 30. बस एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. त्यानंतर हे झाली फर्स्ट सिरीज. सेकंड सिरीज जी आहे ती स्टार्ट फ्रॉम ॲट्रियम. कुठनं स्टार्ट होते बेटा, ॲट्रियम. इथे बघू शकता तुम्ही हा जो पिरियॉडिक टेबल आहे, या पिरियॉडिक टेबलमध्ये ओनली वायनी शो करू आपण. सो ॲट्रियम टू व्हॉट, कॅडमियम. कुठनं स्टार्ट झाली आहे, ॲट्रियम टू कॅडमियमपर्यंत. दिस इज कॉल्ड एज अ सेकंड ट्रान्झिशन सिरीज और इट इज कॉल्ड एज अ 4D सिरीज. याला काय म्हणतात बेटा, 4D सिरीज म्हणतात. दिस वन इज अ 3D सिरीज, इट इज अ 4D सिरीज. ॲटोमिक नंबर ॲट्रियमचा जो आहे तो आहे 39 टू कॅडमियमचा 48. या गोष्टी तुम्हाला
कमीत कमी बाकीच्या सिरीज आपल्याला लक्षात नसेल तर निदान त्याचा ॲटॉमिक नंबर कुठनं स्टार्ट होतो आणि कुठपर्यंतचा ॲटॉमिक नंबरपर्यंत आणि कोणत्या इलिमेंटपर्यंत इतकी जरी इन्फॉर्मेशन तुम्हाला ठेवणं आवश्यक राहील. सो लक्षात ठेवा, फर्स्ट सिरीज इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज और 3D series start from scandium to zinc, atomic number 21 to 30. Then second one is a 4D series and start from yttrium to cadmium and atomic number 39 to 48. या पद्धतीचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट सिरीज जी आहे ती स्टार्ट होते कुठनं हे बघा, पिरियॉडिक टेबल लॅन्थॅनम टू मर्क्युरी. कुठनं? लॅन्थॅनम टू मर्क्युरी. आता लक्षात ठेवा की लॅन्थॅनमपासनं जो पोर्शन आहे, लॅन्थॅनमचा ॲटॉमिक नंबर आहे 57. ठीक आहे, लॅन्थॅनमचा ॲटॉमिक नंबर 57, बट 58 जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे सिरियमचा. कोणाचा आहे? सिरियमचा. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथनं जे 58 पासनंचे जे इलिमेंट आहे ते ब्लॉक इलिमेंट आहे. ते ग्रुप थर्डमध्येच असतात. किती? 14 इलिमेंट. टोटल किती आहेत? 14 इलिमेंट. सो 57 नंतर 14 इलिमेंट आणि त्यानंतर हाफ नियमचा जो आहे ॲटॉमिक नंबर जो येतो तो येतो 72. किती येतो? 72. सो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ही जी सिरीज आहे, नेक्स्ट सिरीज इज अ 5D सिरीज. नेक्स्ट सिरीज इज अ 5D सिरीज आणि या सिरीजमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्टार्ट कुठनं होतो? लॅन्थॅनमपासनं. लॅन्थॅनम टू व्हॉट? लॅन्थॅनम टू मर्क्युरी. लॅन्थॅनम टू मर्क्युरी, सॉरी मर्क्युरी Hg. सिम्बॉल काय आहे मर्क्युरीचा? Hg, नॉट Mg. सो मर्क्युरी. ओके, सो लॅन्थॅनम टू मर्क्युरी. लॅन्थॅनम टू मर्क्युरी ॲटॉमिक नंबर लॅन्थॅनमचा 57 असतो, बट त्यानंतरचा लक्षात ठेवा हाफ नियम जो असतो त्याचा 72 असतो आणि त्यानंतर करेक्ट बाकीचे तुम्हाला रेग्युलर मिळेल 72, 73, 74 लाईक दॅट. अँड मर्क्युरीचा जो आहे तो किती असतो? ॲटॉमिक नंबर 80. सो इट इज कॉल्ड ॲज अ 5D सिरीज और थर्ड ट्रान्झिशन सिरीज. अँड फोर्थ ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट फ्रॉम ॲक्टिनियम अँड ॲक्टिनियम टू व्हॉट? ॲक्टिनियम टू असतो क्युरियम. कुठपर्यंत असतो बेटा? क्युरियमपर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल. कोणती? दिस वन इज अ फोर्थ ट्रान्झिशन सिरीज अँड इट इज कॉल्ड ॲज अ 6D सिरीज. 6D सिरीज. सो दिस वन इज अ 3D, 4D, 5D अँड 6D सिरीज. नाव यामध्ये ॲक्टिनियमचा सुद्धा ॲटॉमिक नंबर असतो 89, बट ॲक्टिनियमपासनं थर्ड ग्रुपमध्ये ॲक्टिनाइट प्रेझेंट असतात, टोटल 14. सो त्यानंतरचा जो येणारा इलिमेंट आहे तो आहे रुदरफोर्डियम अँड रुदरफोर्डियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 104. त्यानंतर रेग्युलरली तुम्हाला 112, ओके, 112पर्यंतचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल. लक्षात ठेवायचं 104, 105, 106, 107 लाईक दॅट अप टू 112. सो इट इज अ 6D सिरीज. हे फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा, 3D सिरीज डिटेलमध्ये स्टडी करायची आहे या चॅप्टरमध्ये. बाकीच्या सिरीज आपल्याला स्टडी करायचं नाही आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसुद्धा आपण स्टडी फक्त 3D सिरीजचं करणार आहोत, बट तुम्ही 4D, 5D, 6D सिरीजचं स्वतःहून ट्राय करू शकता. त्यात काही प्रश्न नाही. थोडे एक्सेप्शनल आहे त्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बट स्टडी करायला स्पेशली आपल्याला फक्त स्कॅन्डियम टू झिंक, दॅट मीन्स 21 to 30, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक रेडियस, आयोनायझेशन, पोटेन्शियल लाईक दॅट, या सगळ्या गोष्टी प्रॉपर्टीज ज्या आहेत, पिरियॉडिक ट्रेंड जे असतात ते सगळे आपल्याला फक्त स्कॅन्डियम टू झिंक स्टडी करायचं आहे. बाकीच्या सिरीजविषयी तुम्ही फक्त स्टार्ट कुठनं होते, एंड कुठे होते आणि ॲटॉमिक नंबर काय आहे इतकं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सो लक्षात ठेवायचं आहे इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल transition element or d block element present in group number 3 to group number 12. And first transition, there are 4 transition series. First transition series start from scandium to zinc. It is called as 3D series and atomic number is 21 to 30. Then
Second one transition series start from yttrium to cadmium called as a 4D series, and atomic number is 39 to 48. Then next one is the 5D series. Okay, third transition series is the 5D series start from lanthanum hafnium to mercury. And what is the atomic number for lanthanum is 57, hafnium is 72, and up to 80. Then fourth transition series start from actinium to curium. Okay, curium, it is represented as Cn. Okay, curium, and it is called as a 60 series, and atomic number again actinium has an atomic number 89. Then Rutherford, next element is Rutherfordium, has a atomic number 104 to 112 like that. सो अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे अबाउट मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ट्रान्झिशन एलिमेंटची पोझिशन काय आहे. पोझिशनबद्दल जर स्पेशली गोष्ट करायचं झालं तर कोणकोणत्या पिरियडपासनं कोणकोणत्या पिरियडमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणकोणत्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहे. ग्रुप तर आता पाठांतर झालेच असतील, मी इतके वेळा बोलली 3 to 12. सो ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 पर्यंत तुम्हाला कोण पाहायला मिळेल, ट्रान्झिशन एलिमेंट और डी ब्लॉक एलिमेंट प्रेझेंट आहे. अँड व्हॉट अबाउट पिरियड, सो दिस वन इज तुम्हाला इथे मी पिरियडसुद्धा शो केलेले आहेत बघा. कोणत्या पिरियडमध्ये स्टार्ट होतो हा स्कॅन्डियम, सो फोर्थ पिरियड. लक्षात ठेवा इट इज अ 3D सिरीज बट इट इज प्रेझेंट इन अ फोर्थ पिरियड. सो 4, 5, 6 अँड 7. सो लक्षात ठेवायचं आहे 4, 5, 6 आणि 7 या पिरियडमध्ये कोण प्रेझेंट आहे बेटा, ट्रान्झिशन एलिमेंट और डी ब्लॉक एलिमेंट प्रेझेंट आहे. सो इट इज ऑल अबाउट पोझिशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट और डी ब्लॉक एलिमेंट. नाव हे तर एक प्रकारे बेसिक गोष्टी होत्या. आता आपल्याला बघायचं आहे नेमका जो फर्स्ट पॉईंट आहे आपला तो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो लेट अस टॉक अबाउट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नेक्स्ट and first topic of this chapter is electronic configuration. आता प्रश्न असा आहे की भरपूर सारे स्टुडंट जे आहेत सुरुवातीपासून त्यांची माझ्याकडे ट्युशन नव्हती, करेक्ट. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्यावेळेस 11th क्लासचं पोर्शन मी शिकवत होती त्यावेळेस मॅक्झिमम जेवढे स्टुडंट होते त्यांना मी शिकवलेला पोर्शन आहे. बट जे स्टुडंट नवीन आलेत किंवा ज्यांना क्लासमध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहितात, त्यांना आजही डाऊट आहे या गोष्टीबाबत की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं कसं जातं, किंवा जे आधी होते ज्यांनी केलं आहे पण विसरलेले आहेत अशांसाठी मी पुन्हा एकदा शिकवत आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एक्झॅक्टली कशावरून केलं जातं. ठीक आहे, आपण कशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणत्याही एलिमेंटचं, असं नाही की मी फक्त स्कॅन्डियम टू, येस आपल्याला शिकायचं आहे आता फक्त स्कॅन्डियम टू झिंक ॲटॉमिक नंबर 21 टू ॲटॉमिक नंबर 30, फक्त इतकंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही करणं शिकवणार मी इथे. तर मी पूर्ण आपल्या जे काही पिरियॉडिक टेबलमध्ये जितके एलिमेंट आहे तुम्ही सर्वांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्वतः लिहू शकाल. तर त्यासाठी आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ही कन्सेप्ट कशा पद्धतीनं आपण सुरुवातीला 11th क्लासमध्ये शिकलेलो आहोत, तर त्याबद्दल आता आपल्याला बघायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कोणत्या प्रिन्सिपलनुसार केलं जातं बेटा, अबाव प्रिन्सिपल. अबावनी एक प्रिन्सिपल दिलं, ठीक आहे, अबावनी एक आपला एक लॉ दिला, प्रिन्सिपल दिलं आणि त्याने सांगितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते या पद्धतीनंच करावं लागेल. ओके, आता हे करायचं कशा पद्धतीनं तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. लक्षात ठेवा आपल्याला हे सगळं काही आपण क्वांटम नंबर शिकत असतो, करेक्ट. क्वांटम नंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे क्वांटम नंबर देअर आर 4 टाईप्स ऑफ क्वांटम नंबर. ॲक्च्युली क्वांटम नंबर असतं काय, तर क्वांटम नंबर काय असतं तर प्रत्येक एक क्वांटम नंबर आपल्या पिनकोडसारखं काम करतं, लोकेशन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे ॲटम असतो, करेक्ट. ॲटम कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असते तर ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतो, त्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रेझेंट असतात आणि इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती काय होतात, रिव्हॉल्व होतात, करेक्ट. त्या भोवती काय होत असतात बेटा, त्याच्या अराउंडमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. नाव
हा आपला एक एक ॲटम आहे असं आपण विचार करू. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या इलेक्ट्रॉनची पोझिशन जी आहे ती काय करायची आहे, लोकेशन जी आहे ती आयडेंटिफाईड करायची आहे, त्या लोकेशनला पोहोचायचं आहे. किंवा असं म्हणा की त्या इलेक्ट्रॉनची लोकेशन आपल्याला माहिती करून घ्यायची. आपली लोकेशन आपल्याला माहिती करायची असेल तर आपण काय वापरतो, पिनकोड. करेक्ट, पिनकोड. जसा काटोलचा पिनकोड जो आहे 441302. तुम्ही गुगल मॅपवर कधी सर्च करून पहा, तुम्ही एक एक नंबर टाकत जा, आपली लोकेशन जी आहे ती मॅग्निफाय होत जाते, बरोबर की नाही. यातला प्रत्येक एक नंबर जो आहे तो काय करतो तर आपल्या जवळ आणतो, आपलं लोकेशन आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीनं हा जो ॲटम असतो, त्या ॲटममध्ये क्वांटम नंबर जे असतात ते क्वांटम नंबर कशासारखं काम करतात बेटा, पिनकोडसारखं काम करतात. तुम्हाला माहिती असेल की जो क्वांटम नंबर असते ते 4 टाईपचे क्वांटम नंबर प्रेझेंट असते. मी फक्त सिम्बॉल लिहिते. फर्स्ट वन इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल एन. Second one is a azimuthal quantum number and it is denoted by small l. Third one is a magnetic quantum number or orbital quantum number denoted by small m. And fourth one quantum number is a spin quantum number. Okay, so it is denoted by small s. Correct. So अशा पद्धतीने प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम और ऑर्बिटल क्वांटम नंबर अँड स्पिन क्वांटम नंबर, हे 4 क्वांटम नंबर काय करतात तर हा जो ॲटम आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनची जी पोझिशन आहे, लोकेशन आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी मदत करतात. म्हणजे कशा पद्धतीनं तर हा पहिला जो आहे तो काय करतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपल्याला सांगतो की इथे जो इलेक्ट्रॉन आहे तो कोणत्या शेलमध्ये प्रेझेंट आहे. काय सांगतो बेटा, कोणत्या शेलमध्ये. आता जर हा माझा ॲटम असेल तर हा माझा न्यूक्लियस, हा माझा पहिलावाला जो शेल असतो त्याला म्हणतात के शेल. दुसरा शेल जो असतो त्याला एल शेल, तिसरा यम, आणि अशाच पद्धतीने जेवढे शेल असतील त्याला के एल एम एन ओ पी लाईक दॅट या पद्धतीनं डिनोट केलं जातं. सो सगळ्यात आधी तर आपल्याला माहिती पडतं की कोणत्या शेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, फर्स्ट नंबरचा शेलमध्ये प्रेझेंट आहे, देन इट इज कॉल्ड एज अ के शेल. सेकंड नंबरचा देन एल शेल, थर्ड नंबर यम शेल, लाईक दॅट. सेकंड नंबरचा ॲझिमुथल क्वांटम नंबर जो आहे तो काय सांगतो आपल्याला, तो सांगतो की हा इलेक्ट्रॉन कोणत्या सबशेलमध्ये आहे, कोणत्या सबशेलमध्ये आहे. ओके, शेल झाला, शेलमध्ये काय असणार, सबशेल असणार. आता हे सबशेल किती प्रकारचे असतात, सबशेल असतात 4 प्रकारचे, एस, पी, डी आणि एफ. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. कोणकोणते असतात बेटा, एस, पी, डी आणि एफ, हे काय असतात, सबशेल असतात. यामध्ये तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की ही जी एलची व्हॅल्यू जी असते एस सबशेलसाठी 0 असते. ओके, पी सबशेलसाठी 1 असते, डी सबशेलसाठी 2 असते आणि एफ सबशेलसाठी काय असते तर 3 व्हॅल्यू असते. कशाची, एलची व्हॅल्यू. कोणासाठी, या प्रत्येक एका सबशेलसाठी. पुन्हा अजून आपल्याला एक गोष्ट सांगते, ॲझिमुथल क्वांटम नंबरचे हे सगळे काही अप्लिकेशन्स आहेत. ॲझिमुथल क्वांटम नंबर आपल्याला अजून काय सांगते तर हा जो सबशेल आहे त्याचा शेपसुद्धा सांगतो. एस असेल तर स्पेरिकल शेप, पी असेल तर डम्बेल, डी असेल तर डबल डम्बेल, त्यानंतर एफ असेल तर व्हॉट, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं. ओके, त्यानंतर आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे इथे, हा जो यस असतो, यसमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते 2. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही इलेक्ट्रॉन किती फील करू शकता, 2. पीमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन तुम्ही किती फील करू शकता, 6. लक्षात ठेवायचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना कामी येणार आहेत, म्हणून मी हे 11th क्लासचं इथे पुन्हा घेत आहे. सो लक्षात ठेवायचं, यस सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन फील करू शकतात बेटा तुम्ही, फक्त 2 मॅक्झिमम इलेक्ट्रॉन. असं नाही की मग 1 नाही फील करू शकत. येस, ऑफकोर्स 1 फील करू शकतात, 2 फील करू शकतात, 2 नंतरचे नाही फील करू शकत. पी मध्ये 1 2 3 4 5 6 अप टू 6 इलेक्ट्रॉन तुम्ही फील करू शकता. 6 इलेक्ट्रॉन, दॅट मीन्स पी सबशेल इज कम्प्लिटली फिल्ड. पी मध्ये जर 3 असेल तर देन इट इज अ हाफ फिल्ड. येस मध्ये 1 असेल देन इट इज अ हाफ फिल्ड. 2 असेल तर कम्प्लिटली फिल्ड. हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. डी मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन फील करू शकता तुम्ही 10. ओके,
10 म्हणजे कम्प्लिटली फिल्ड, 5च असेल तर हाफ फिल्ड. ओके, एफ मध्ये तुम्ही फिल करू शकता 14 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन फिल करू शकतात बेटा? 14 इलेक्ट्रॉन. 7 जर असेल तर त्याला काय म्हणाल? एफ सबशेल की कसा भरलेला आहे? हाफ फिल्ड आहे. 0 असेल तर एम्प्टी आहे. ओके, 14 असेल तर कम्प्लिटली फिल्ड आहे. सो हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एम्प्टी म्हणजे काय? त्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉनच नाही आहे. हाफ फील्ड म्हटलं तर यानुसार राहील. ठीक आहे, एस साठी हाफ फील्डचा अर्थ 1, पी साठी हाफ फील्डचा अर्थ 3, डी साठी हाफ फील्डचा अर्थ 5, एफ साठी हाफ फील्डचा अर्थ 7, कम्प्लिटली फील्डचा अर्थ 2, 6, 10 आणि 40. सो लक्षात ठेवायचं आहे नेहमी एस ची कॅपॅसिटी 2 ची असते, पी ची 6, डी ची 10, एफ ची किती असते? 40. हे सगळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना आपल्याला कामी येणार आहे. सो आपल्याला माहिती झालं ॲझिमुथल क्वांटम नंबरनं सांगितलं कोणत्या सबशेलमध्ये आहे आपला इलेक्ट्रॉन. ओके, त्यानंतर मॅग्नेटिक क्वांटम नंबर. मॅग्नेटिक क्वांटम नंबर और ऑर्बिटल क्वांटम नंबर हा काय कशाबद्दल सांगतो? तर हा सांगतो की दॅट मीन्स ऑर्बिटल किती पद्धतीची आहे, कशा पद्धतीची आहे. एस साठी जो आहे तो यावरून आपल्याला व्हॅल्यूज माहिती पडतात. मॅग्नेटिक ऑर्बिटल काय म्हणू आपण, क्वांटम नंबर जे आहे यावरून आपल्याला व्हॅल्यूज माहिती पडतात. सपोज करा आता माझ्याजवळ हा जो पी आहे. ओके, मी पी सबशेल घेते. पी सबशेल जो आहे तर पी सबशेल जो आहे या पद्धतीनं काढावं लागेल. ओके, व्हॅल्यूज किती असतात? 3 व्हॅल्यू पॉसिबल आहे. किती व्हॅल्यू पॉसिबल आहे? 3. बट -1, 0 अँड दिस वन इज अ +1. आणि याचं नाव सुद्धा आहे PX, PY, PZ. म्हणजे काय बघा, यांनी सांगितलं शेल, यांनी सांगितलं सबशेल आणि नंतर यमनी काय सांगितलं? कोणत्या ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहे एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन आपला. चला पी सबशेलमध्ये आहे, पण पी सबशेलमध्ये ऑर्बिटल कोणता आहे? PX आहे का, PY आहे का, PZ आहे का? एक्झॅक्टली ऑर्बिटल विषयी माहिती कोणी सांगितली आपल्याला? तर मॅग्नेटिक क्वांटम नंबरने सांगितली. इव्हन त्याच्या व्हॅल्यूज सुद्धा इथे आपण अशा पद्धतीने शो करू शकतो. त्यानंतर एस स्टँड फॉर व्हॉट? स्पिन काय आहे त्या इलेक्ट्रॉनची? स्पिन म्हणजे काय? तर या पद्धतीचा अपवर्ड डायरेक्शनने ॲरो काढला तर स्पिन असते +1/2. किती स्पिन असते? +1/2. जर डाऊनवर्ड ॲरो काढत असेल देन इट इज अ -1/2. काय करायचं आहे? -1/2 अशी स्पिन असणार. म्हणजे आता सपोज करा मी इथे एक इलेक्ट्रॉन असा फिल केला, या पद्धतीने करू शकता तुम्ही. सो असा इलेक्ट्रॉन फिल केला तर मला कळेल की या स्पिन काय आहे? स्पिन आहे +1/2. मला आधी कळलं कोणत्या शेलमध्ये आहे, नंतर कळलं कोणत्या सबशेलमध्ये आहे. सबशेल जर पी आहे, मग मला कळलं की पीमध्ये कोणत्या, तर PX आहे का, PY आहे का, PZ आहे का? मला कळलं PX मध्ये आहे. ओके, PX मध्ये आहे. तर त्यानंतर मग मला कळलं की हा अपवर्ड डायरेक्शननी ॲरोवाला इलेक्ट्रॉन आहे की डाऊनवर्ड डायरेक्शनवाला आहे. इन दॅट केस मला कळलं की अरे हा तर स्पिन काय आहे? +1/2 शो करत आहे. दॅट मीन्स अपवर्ड डायरेक्शनचा इलेक्ट्रॉनवाला डायरेक्शनचा आपल्याला काय काढायचं आहे? इथे ॲरो काढायचं आहे. सो अशा पद्धतीनं हे आहे क्वांटम नंबरविषयी. आता या क्वांटम नंबरच्या विचार करूनच आपल्याला आता करायचं काय आहे? तर हे अबव्ह प्रिन्सिपल काय आहे ते बघायचं. अबव्ह प्रिन्सिपलसाठी तुम्हाला एक गोष्ट आता लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला माहिती आहे पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल पिरियड जे आहेत ते किती आहेत? 7. ओके, आता आपण आत्ताच बघितलं शेलविषयी. ओके, हा जो के शेल आहे यामध्ये तुम्हाला नेहमी माहिती असेल की 2च इलेक्ट्रॉन तुम्ही काय करू शकता? भरू शकता, बरोबर की नाही? किंवा हे क्वांटम नंबरच्या आता मी डिटेलमध्ये जात नाही आहे. क्वांटम नंबरबद्दल डिटेलमध्ये आपण इथं स्टडी करत नाही आहोत. नाहीतर हे सगळं काही क्वांटम नंबरवरूनच काढलं गेलं अबव्ह प्रिन्सिपलसाठी. बघा मला लिहायचं कसं आहे अबव्ह प्रिन्सिपल. मला काय करायचं आहे? या पद्धतीने लिहायचं आहे. पहिले लिहिणार मी 1S. हा 1 स्टँड फॉर के शेल. ही जी व्हॅल्यू असते हे S स्टँड फॉर ॲझिमुथल क्वांटम नंबर आणि दिस नंबर इज स्टँड फॉर व्हॉट? N, स्मॉल nच्या व्हॅल्यूज आहे या 1 2 3 4 लाईक दॅट. 1 असेल तर के शेल, 2 असेल तर L, लाईक दॅट. सो मला सगळ्यात आधी काय लिहायचं आहे? 1S. किंवा तुम्ही सिम्पली स्वतःच्या ट्रिक्सनी विचार करू शकता. 1 तर S, एक Sच लिहायचं आहे. 2
येस, बिलकुल अशा पद्धतीनं 1 बाय 1 एक बरोबर लाईनशीर आपल्याला इथं सगळं काही यायला पाहिजे. 25 नाही लिहिले, 2s लिहिले मी. दिस वन इज अ 2p. ओके, 2p. त्यानंतर 3s, 3p, 3d. मी लिहित कसं आहे हे लक्षात ठेवा. 1 साठी फक्त s लिहिला मी, 1s. 2 साठी 2s, 2p लिहिला. 3 साठी 3s, 3p, 3d. ट्रिकनुसार आपण असंही लक्षात ठेवू शकतो. ज्यांना क्वांटम नंबर माहिती नाही आहे, हे सर्व गोष्टी क्वांटम नंबरनुसार लिहित आहोत आपण. ओके, ज्यांना क्वांटम नंबरविषयी फारसं काही माहिती नाही आहे, जेवढं मी आता सांगितलं तेवढंच माहिती आहे, त्यांनी आपली ट्रिक्स लक्षात ठेवायची. 1 साठी फक्त s लिहायचं आहे, 2 साठी s आणि p लिहायचं आहे, 3 साठी s, p आणि d लिहायचं आहे. त्यानंतर 4s, 4p, 4d अँड व्हॉट 4f. ओके, आपल्याजवळ सबशेल किती आहे? f पर्यंतच आहे. नाव 5s, 5p, 5d आणि 5f. पुढं काही लिहिणार आहोत का आपण? नाही, बस f पर्यंतच आहे आपल्याजवळ. 6s, 6p, 6d, 6f, 7s, 7p, 7d, 7f, लाईक दॅट. नाव मी काय केलं तर मी अशा पद्धतीनं एक सिक्वेन्स लिहून घेतला. सिक्वेन्स कशा पद्धतीचा होता माझा की मी बघा, हा पहिला शेल आहे आपला, त्यासाठी फक्त एसच ऑर्बिटल पॉसिबल असते. हे सगळं काही क्वांटम नंबरमधले काही रूल्स आहेत, त्यानुसार हे सगळं काही लिहिलं गेलं आहे. बट आता क्वांटम नंबर डिटेलमध्ये जात नाही मी, नाहीतर आपला जो ओरिजिनल पोर्शन आहे तो हे होऊन जाईल, मिस होऊन जाईल. फक्त मला इथं अबव प्रिन्सिपल सांगायचं आहे की अबव प्रिन्सिपल कशा पद्धतीचं आहे. आपल्याला लिहायचं आहे 1s. ओके, 2 साठी यस आणि पी लिहायचं आहे, 3 साठी यस, पी आणि डी लिहायचं आहे, 4 साठी यस, पी, डी आणि एफ. पण 5 साठी काही एफच्या नंतरचं काही नाही लिहायचं आहे, कारण की आपल्याजवळ सबशेल फक्त काही एफ पर्यंतच आहे. सो नंतर सिक्वेन्स या पद्धतीनं कंटिन्यू करायचं आहे. 5s, 5p, 5d, 5f, 6s, 6p, 6d, 6f, 7s, 7p, 7d, 7f, लाईक. आता काय करायचं आहे, आपली स्केल घ्यायची. ज्यांना व्यवस्थित रेषा फाडता येत नाही त्यांनी स्केल वापरायची, नाहीतर मी हाताने सुद्धा करू शकते. तर कशा पद्धतीनं, या पद्धतीनं आपल्याला काय काढायचे, ड्रॉइंग काढायचं एक प्रकारे. सो लाईक दॅट. बघा, कोणत्याही इलिमेंटमधून कोणत्याही इलिमेंट नाही जात आहे माझ्या लाईन्समधून. ओके, सो मी काय केलं तर या पद्धतीनं बरोबर मी एका खाली एक व्यवस्थित डिस्टन्सनी काढल्यामुळे सगळं काय झालं, व्यवस्थित माझं हे झालं. आता आपल्याला लिहायचं आहे एनर्जीचा ऑर्डर लिहायचा आहे. ओके, आता इलेक्ट्रॉन जे फील करणार आहोत ते आपल्याला डायरेक्ट लिहायचं आहे. कशा पद्धतीनं बघा, पहिले काय आहे 1s, पहिल्या लाईनवर काय आहे 1s. चला मी 1s लिहिते. त्यानंतर दुसऱ्या लाईनवर येते सेकंड लाईन. दुसऱ्या लाईनवर कोण आहे 2s, मग मला लिहावं लागेल 2s. त्यानंतर तिसऱ्या लाईनवर येते. तिसऱ्या लाईनवर कोण आहे 3s आहे आणि 2p आहे. तर मला काय करायचं आहे, 1s झाला, 2s झाला, इथे एक एकच होता एलिमेंट. आता इथे 2 आहे, तिथे 2 आहे, तिथे 3 आहे. तर कुठनं स्टार्ट करायचं, फर्स्ट लाईनवर होती, सेकंड लाईन झाली माझी, थर्ड लाईनवर आली मी. थर्ड लाईनवर काय करायचं आहे, मागून आपल्याला लिहायचं आहे. मागून कुठनं, इथनं. पहिले कोण येतो 2p, त्याच्यानंतर कोण आला 3s. ओके, त्यानंतर नेक्स्ट लाईनवर जाते, नेक्स्ट लाईनवर मागून यायचं आहे पुन्हा 3p. ओके, 3p नंतर कोण आहे 4s, 4s. नेक्स्ट लाईनवर आली, नेक्स्ट लाईनवर सगळ्यात शेवटी कोण आहे 3d, 3d. त्याच्यानंतर कोण आहे 4p, 4p नंतर कोण आहे 5s, 5s. नेक्स्ट लाईनवर येते, नेक्स्ट लाईनवर कोण आहे सगळ्यात शेवटी 4d, 4d, 5p, 5p, 6s, 6s. त्यानंतर नेक्स्ट लाईनवर येणार मी, सगळ्यात शेवटी कोण आहे 4f, 4f, 5d, 5d, 6p, 7s. नेक्स्ट लाईनवर 5f, 5f, 6d, 7f, 7p,
7p आहे हा. नेक्स्ट लाईन सगळ्यात शेवटी कोण आहे 6f, नंतर कोण आहे 7d आणि नंतर कोण उरलेलं आहे 7f, लाईक दॅट. सो अशा पद्धतीनं मी काय केलं, एक एनर्जीचा ऑर्डर लिहून घेतला आणि हा ऑर्डर कोणी दिला तर अब्बावनी दिला. अब्बावनी काय सांगितलं, या पद्धतीनं एनर्जीचा ऑर्डर आहे आणि आता आपल्याला इलेक्ट्रॉन जे फिल करायचे आहे बिलकुल याच पद्धतीनं करायचे. कोणाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं असेल कोणताही ॲटॉमिक नंबर असू द्या, आणि आता ही सिरीज काही तोंडपाठ करायची नाही आहे आपल्याला, पटापट पेजवर पेपरवर एक्झामच्या टाईममध्ये सुद्धा मी सुद्धा अशीच करते. काय करते, पटापट हे सगळं काही ड्रॉ करते, रेषा ओढते आणि हा सिक्वेन्स तिथूनच पाहून इथे असा लिहून घेते. जेणेकरून काय होतं की आपल्याला हे तोंडपाठ करणं अशक्य आहे, बरोबर की नाही, बट हे तर शक्य आहे, इट इज पॉसिबल. तुम्हाला सिम्पली लिहायचं आहे, हे ट्रिक माहिती आहे आपल्याला, प्रिन्सिपल काय आहे ते माहिती आहे, पटापट रेषा ओढायच्या आणि हे लिहून काढायचं आणि यानुसार आपल्याला काय मिळेल, सिक्वेन्स मिळेल कशाचा, एनर्जी ऑर्डरचा. आता प्रश्न असा आहे बघा की पहिला आला 1s, दुसरा आला 2s 2p, 3s 3p. ओके, मग मला सांगा की हा जो 3s 3p झाल्यानंतर शेल तर त्याच्यानंतरचा 3D डायरेक्ट 3D का लिहिला नाही, पहिले 4s का लिहिला, पहिले 4s का लिहिला आणि 3D नंतर का लिहिला. ओके, अशीच सेम गोष्ट बाकी ठिकाणी पण का बरं झाली अशी, तर त्याचं कारण असं आहे, तर त्यासाठी आहे n+l रूल. कोणता आहे बेटा, n+l रूल. अबव प्रिन्सिपल जो आहे, हा जो एनर्जी ऑर्डर जो आहे तो n+l रूलनुसार. म्हणजे बघा हा 4s आहे आणि हा 3D आहे. आता n+l रूल म्हणजे काय, तर ही n ची व्हॅल्यू 4, l ची व्हॅल्यू s साठी किती 0. आत्ताच मी तुम्हाला शिकवलं की l ची व्हॅल्यू s साठी किती असते 0. सो टोटल व्हॅल्यू काय झाली 4. त्यानंतर n ची व्हॅल्यू 3, d साठी व्हॅल्यू काय होती, कशाची, l ची, आत्ताच तुम्हाला शिकवलं मी ते. d साठी l ची व्हॅल्यू किती आहे 2, किती आहे 2. जर मी इथे 2 लिहत आहे, सो इट बिकम 5. आता मला सांगा 4s ची व्हॅल्यू जास्त आहे की 3D ची व्हॅल्यू जास्त आहे. ऑफकोर्स 3D ची व्हॅल्यू काय जास्त आहे, म्हणजे याची एनर्जी कशी झाली, ही काय कमी एनर्जीचा, हा कसा जास्त एनर्जीचा. इन्क्रीजिंग ऑर्डरनी आपण एनर्जीचा लिहित आहोत, म्हणजे याचा अर्थ असा की पहिले आपल्याला 4s लिहावं लागेल, नंतरच काय लिहावं लागेल 3D लिहावं लागेल, अकॉर्डिंग टू व्हॉट, n+l रूल. कशानुसार, n+l रूलनुसार. म्हणून आपण काय केलं आहे की हे आपण रेषा हे अशा पद्धतीनं काढण्याची मेहनत का बरं घेतली, या पद्धतीनं हा अबव प्रिन्सिपल का दिला, सरळ का असं का नाही दिला 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f अशा पद्धतीनं का दिला नाही, तर त्याचं कारण आहे n+l रूल. सो इतकं सारं मी तुम्हाला फक्त डिटेलमध्ये हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलं आहे. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फक्त आपल्याला जे करायचं आहे आता ट्रान्झिशन एलिमेंटसाठी, इनर ट्रान्झिशन एलिमेंटसाठी बस इतक्यापुरतं मर्यादित नाही, हे सगळ्या एलिमेंटसाठी पिरियॉडिक टेबलच्या सगळ्या एलिमेंटसाठी आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. सो लक्षात ठेवा की कशा पद्धतीनं मी हे इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जो इन्क्रीजिंग ऑर्डर आहे तो इथे लिहिलेला आहे. नाव आत्ता आपल्याला काय करायचं आहे, आत्ता स्पेशली शिकायचं आहे आपल्याला कोणाबद्दल, तर आपल्या सिरीजबद्दल. तुम्हाला माहिती आहे आपली सिरीज जी आहे ॲटॉमिक नंबर कितीपासनं, मी इथे आता लिहिते 1 by 1. स्टार्ट कुठनं होते, आपल्याला जी सिरीज शिकायची आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज, तर स्टार्ट फ्रॉम स्कॅन्डियम. ओके, स्टार्ट फ्रॉम स्कॅन्डियम. देन नेक्स्ट वन इज टिटॅनियम. मला हे एलिमेंट तुमच्याकडनं तोंडपाठ हवे विथ स्पेलिंग विथ सिम्बॉल. सो लक्षात ठेवायचं आहे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम. त्यानंतर नेक्स्ट कोण, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम. देन क्रोमियम, मॅग्नीज. ओके, मॅग्नीज. देन नेक्स्ट वन इज स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅग्नीज. आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर,
कॉपर अँड नेक्स्ट वन इज झिंक. ॲटोमिक नंबर याचे तोंडपाठ तुम्हाला असणं आवश्यक आहे. ॲटोमिक नंबर कशा पद्धतीचा आहे? स्कॅन्डियमचा ॲटोमिक नंबर 21, सिम्बॉल SC. ओके. टिटॅनियमचा TI, ॲटोमिक नंबर 22. झोपेतही कोणी विचारलं तरी तुम्हाला यायला हवं. व्हॅनॅडियमचा V, ॲटोमिक नंबर 23. क्रोमियम ॲटोमिक नंबर 24, CR, like that. Magnesium N, symbol, atomic number 25. Iron 26, Fe. Cobalt CO, okay, 27. Nickel Ni, atomic number 28. Copper Cu, 29. झिंक वॉट 30, झिंकचं काय 30, ZN. सो लाईक दॅट. सो तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे विथ ॲटोमिक नंबर स्कॅन्डियम 21, स्कॅन्डियम 22, टिटॅनियम 23, व्हॅनॅडियम 24, क्रोमियम 25, मॅग्नीज 26, आयरन 27, कोबाल्ट 28, निकेल, then 29 copper and 30 what zinc. सो विथ सिम्बॉल तुम्हाला तोंडपाठ कधीही कोणीही विचारू द्या. आयरनचा काय आहे ॲटोमिक नंबर 26, कोबाल्टचा काय 27, निकेलचा काय आहे 28, कॉपरचा काय 29. कधीही झोपेत कुठेही कसंही विचारलं तरी सुद्धा तुम्हाला ही सिरीज जी आहे स्पेशली ही कशी असायला हवी, तोंडपाठ असायला हवी. आणि तोंडपाठ असेल तरच आपण याच्याबद्दल आपण बघू शकू. नाव आपल्याला काय बघायचं आहे? येस, ऑफकोर्स आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मला सांगा, हेच मी यूज करते पेज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. पहिला एलिमेंट कोणता आहे आपला? स्कॅन्डियम. कोणता आहे? स्कॅन्डियम. ॲटोमिक नंबर किती आहे? 21. ॲटोमिक नंबर 21 आहे तर इलेक्ट्रॉन फिल करायचे का मग आपण? आता इलेक्ट्रॉन कसे फिल करायचे? ओके, इलेक्ट्रॉन फिल करूया आपण. आताच मी तुम्हाला सांगितलं येस सबशेल जो असतो याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती असते बेटा? 2. 21 इलेक्ट्रॉन फिल करायचे आहे. कशा पद्धतीनं फिल करायचे बघा. येसमध्ये किती फिल करू शकते मी? 2. दुसरा 2s जो आहे त्याच्यामध्ये किती फिल करू शकते? मॅक्झिमम 2. ओके. पीमध्ये किती फिल करू शकते? पीमध्ये मॅक्झिमम फिल करू शकते 6. जरा मोजून घेते. 2 + 2 4 झाले. 4 + 6 किती होतात? 10 झाले. ओके. आपल्याला 21 बनवायचे आहेत. त्यानंतर किती आहेत? 2. सो त्यानंतर येसमध्ये 2च भरू शकतो आपण, म्हणून मी इथे 2च भरलेले. सो इथे झालं 12. पीमध्ये किती भरू शकते? 6. पीमध्ये किती भरू शकते? 6. सो टोटल किती झाले आता? 2 + 2 4, 4 + 6 10, 10 + 2 12, 12 + 6 18. येसमध्ये किती भरू शकतो बेटा? 2 अगेन. हे किती झाले? 20. किती झाले? 20. आणि स्कॅन्डियमचा ॲटोमिक नंबर किती आहे? 21. किती बाकी राहिला? 1. सो मला डीमध्ये इथे किती भरावं लागेल? आता एकच बाकी राहिला. मॅक्झिमम 10 भरू शकतो आपण, पण बाकी तर एकच राहिला. मला काय करावं लागेल? इथे अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक, इथे काय करा? इलेक्ट्रॉन भरा. सो अशा पद्धतीने झालं काय माझ्यासोबत? तर मला एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटलं. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d1. हे कशाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं? स्कॅन्डियमचं. कशाचं झालं? स्कॅन्डियमचं. मग मी इथं लिहून घेणार की स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीचं आहे. इथनंच पाहून लिहिणार. काय? 1s2, 2s2, देन 2p6, देन वॉट? 3s2, 3p6, 4s2, 3d1. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशाचं झालं बेटा? तर हे झालं आपलं स्कॅन्डियमचं. मला सांगा आता 22 इलेक्ट्रॉन फिल करायचे आहे. इथपर्यंत 18, 19, 20. डीमध्ये आता किती भरावं लागेल? 2. बरोबर की नाही?
म्हणजे काय होऊन जाईल, 22 होऊन जाईल. सो अशाच पद्धतीनं मी या पद्धतीनं काय करत जाईल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित जाईल, बरोबर की नाही. आता प्रश्न असा आहे, पुन्हा एकदा सांगते की इथे अजून एक इश्यू आहे बघा. इतकं सारं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित बसेल का मी प्रत्येक वेळेस. मी काय करते, मला माहिती आहे की 1s2 2s2 2p6 3s2 3p6 इथून इथपर्यंतचा ॲटॉमिक नंबर होतो 18. किती होतो बेटा, 18. आणि 18 ॲटॉमिक नंबर जो आहे तो आहे कोणाचा, ऑर्गॉनचा. कोणाचा आहे, ऑर्गॉनचा. ऑर्गॉन हा काय आहे, इनर्ट गॅस. जर असं काही होत असेल की आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे लिहित आहोत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अप टू 18 इज ऑर्गॉन, हा इनर्ट गॅस येतोय. त्याच्यानंतर कोण येते, पोटॅशियम कॅल्शियम, याचा एक इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन. सो हे दोन कशामध्ये जाईल, यसमध्ये गेले. आणि स्कॅन्डियमचा कशामध्ये गेला, डी मध्ये गेला आणखी. ओके. सो त्याच्या आधी 18 इलेक्ट्रॉन जो आहे ॲटॉमिक नंबर, म्हणजे या आधीची इनर्ट गॅस जी आहे, नोबल गॅस जी आहे, ती कोणती आहे आपल्याजवळ, ती आहे ऑर्गॉन. आणि ऑर्गॉनचा किती आहे, 18. हे मोजून घ्या. 2 + 2 + 2 + 2 4 + 6 इट इज इक्वल्स टू 10 12 अँड दिस वन इज 18. हा कोणाचा ॲटॉमिक नंबर आहे बेटा, तर ऑर्गॉनचा ॲटॉमिक नंबर आहे. तर तुम्ही काय करू शकता, हे इतकं सारं लिहिण्यापेक्षा ऑर्गॉन असा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहून इथे काय लिहू शकता, 4s2, हे यसचे इलेक्ट्रॉन पोटॅशियम आणि कॅल्शियमचे 2, अँड दिस वन इज स्कॅन्डियमचा 1, लाईक दॅट. सो तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शॉर्टकटमध्ये अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकता. जर हीच गोष्ट पुढच्या सिरीजसाठी असती तर त्याच्या आधीचा बघितला असता मी. त्याच्या आधीचा काय आपल्याजवळ, क्रिप्टॉन. ओके. 36, त्यानंतरचे बाकीचे मी काय घेतले असते, 36 नंतर 37 38, दिस वन इज अ 39, ॲट्रियम इज अ 39. सो या पद्धतीनं मी काय केलं असतं, तर क्रिप्टॉनला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलं असतं. जेव्हा केव्हा मला ॲट्रियमचा ॲटॉमिक नंबर लिहावा लागेल तेव्हा मी क्रिप्टॉनला काय लिहेल, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर मला काय करावं लागेल, येस इट इज अ फोर्थ काय होता पिरियड, सो इट इज अ 4s2, दिस वन इज अ 5s2 अँड 5s2. आणि ही सिरीज कोणती आहे आपली, 3D होती, ही 4D. सो 4D1. हे कशाचं झालं असतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲट्रियमचं. ते तुम्ही लिहून पाहायचं. ओके. मी फक्त स्कॅन्डियम टू झिंक शिकवणार आहे तुम्हाला. सो अशा पद्धतीनं मला काय कळलं की या पद्धतीनं सुद्धा मी काय करू शकते, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकते. मग आता मी काय करते, माझं या पेजवर तर व्यवस्थित जागा नाही आहे, सो पुन्हा मी इथे लिहिते दुसऱ्या पेजवर. बघा, सगळ्यात पहिला एलिमेंट स्कॅन्डियम, ॲटॉमिक नंबर 21, टिटॅनियम 22, व्हॅनेडियम 23, ओके, क्रोमियम 24, मॅग्नीज 25, then iron 26, cobalt 27, nickel 28, copper 29 and zinc 30. ओके. सो या पद्धतीनं मी काय करून घेतलं, तर पुन्हा एकदा या पद्धतीनं रायटिंग करून घेतली. आता मला कळलं की इथे याच्या आधीचा जो आहे तो कोणता आहे बेटा, ऑर्गन. ओके. ऑर्गन, त्याचे ॲटॉमिक नंबर किती येतो, तर तो येतो 18. तर 18 इलेक्ट्रॉन तर आहे. पूर्ण याच्यात मी जरा ऑर्गन लिहून घेते. ऑर्गन असा लिहिणं याचा अर्थ असा की 18 इलेक्ट्रॉन पर्यंत मी लिहिलेलं आहे. मला आता काय करायचं आहे, 21 पाहिजे. सो पहिले काय आपल्या जो 4s आहे, 3D आहे, 4s 3D, 4s 3D, 4s 3D. त्याच्यानंतरचं आहे 4s 3D, 4s 3D, 4s 3D, 4s 3D, 4s 3D, 4s and 3D, लाईक दॅट. आता मला इलेक्ट्रॉन फिल करायचे आहेत, करेक्ट. पुन्हा स्कॅन्डियम 21 ॲटॉमिक नंबर, ऑर्गनचा झाला 18 पर्यंत, 19 20, हा काय झाला 21, 21 आहे, हा झाला 18 20
20 नंतर मी काय करते, आधी 4s भरायचं आहे मला, त्यानंतर काय भरायचं आहे, 3d भरायचं आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन फिल करताना मी आधी कोणाला फिल करत आहे बेटा, 4s फिल करत आहे. बिकॉज अबव प्रिन्सिपल म्हणतं की आधी 4sची एनर्जी लेवल कमी आहे, त्यानंतर नेक्स्ट एनर्जी कोणाची जास्त आहे, 3dची जास्त आहे. सो आधी इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, आधी कमी एनर्जीवाला भरायचं आहे, नंतर नेक्स्ट एनर्जीवाला. सो 3d मध्ये हे झाले 20, तर इथे किती भरावं लागेल, 21, 22, अगेन 20, इथे किती भरावं लागेल, 3, म्हणजे हे काय होऊन जाईल, 23, 24 होऊन जाईल, 25 होऊन जाईल. करेक्ट, हे 20 पर्यंत होते, 5, 25, 26, 27, 28, 29 and this one is a 30. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्हाला काय पाहायला मिळेल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नाव आता प्रश्न असा आहे की इथे काही एक्सेप्शनल केसेस आहेत. एक्सेप्शनल केसेस कोणत्या पद्धतीच्या बघा जरा, यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला बघा 4s2 3d1, 4s2 3d2, 4s2 3d3, 4s2 3d4 क्रोमियम जो आहे. आता क्रोमियममध्ये आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे क्रोमियम अँड दिस वन इज अ कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय होत आहे, तुम्हाला काय पाहायला मिळत आहे, हा जो डी आहे, डी सबशेल आहे, डी सबशेलमध्ये तुम्ही ज्या वेळेस या पद्धतीने 1 2 3 4 5 ओके, हे या पद्धतीने तुम्ही फिल करून ठेवू शकता. बघा आपण या पद्धतीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करून घेऊ. ह्या यससाठी काढते मी या पद्धतीचं, सॉरी यस. आणि डीचे किती ऑर्बिटल असतात बेटा, डीचे असतात 5, 1 2 3 4 5. तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना या पद्धतीनं पण काढा. ओके, 4 5 हा 4s काढला. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढते मी फक्त 2 3 4 5. ओके, वन 2 3 4 5, 1 2 3 4 5. या पद्धतीनं सुद्धा इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचं आहे. का बरं मी यससाठी 4s साठी फक्त एक ऑर्बिटल काढला बेटा, बिकॉज त्याचा एकच ऑर्बिटल पॉसिबल असतो, मॅग्नेटिक क्वांटम नंबरनं सांगितलं आपल्याला. आणि डीचे किती पॉसिबल असतात, 5 पॉसिबल असतात. सो मी 5 काढलेत. ओके, आणि एका ऑर्बिटलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन राहू शकतात. इथे मी क्रोमियमचा ऑर्बिटल असा वर काढून घेते. ओके, आता मला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन फिल करायचं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन फिल करायचं आहे कशा पद्धतीनं, 4s2, 4s मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 3d मध्ये 1 इलेक्ट्रॉन, लाईक दॅट. 4s2 3d2, 4s2 3d2, 2 इलेक्ट्रॉन कसे फिल करावं लागेल मला, या पद्धतीनं. बघा हे 5ही कशी आहे, डी जनरेट आहे. मला पहिले सिंगली फिल करावे लागतील, मग नंतरच मी काय करू शकते, याला डबली फिल करू शकते. इथे 4s2 3d3 1 2 and this one is a 3. Then 4s2 3d4 1 2 3 4. Okay, then 4s2 3d5 1 2 3 4 5. 4s2 3d6 1 2 3 4 5. आणि 6 नंबरचा मग कुठे काय करावं लागेल, पेअरिंग करू शकतो आपण. आधीच पेअरिंग केलेलं तर जमेल का, नाही. 4s2 3d7 1 2 3 4 5. हे काय म्हणतं आपल्याला, हे ऑर्बिटल आपल्याला इलेक्ट्रॉन कसे फिल करावे लागतात, आधी सिंगली फिल करा डी जनरेटमध्ये. हे सगळे सारखे आहेत ना, म्हणून असं नाही की यासमध्ये पण एक भरा नंतर मग इकडे तो भरा नंतर पेअरिंग करा, नाही. याची एनर्जी लेवल वेगळी आहे, याची एनर्जी लेवल सारखी आहे. हा डी आहे, डी मध्ये पहिले आपल्याला काय करावं लागेल, सगळे सिंगली फिल करावं लागेल. हा यस नावाचा आहे.
हा आपल्याला पूर्णपणे पहिले फिल करून घ्यावं लागेल. ओके, त्यानंतर हा किती झाले 5 6 and this one is a 7. Now again 4s2 3d8 1 2 3 4 5 6 7 and 8 like that. व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला, बट हे सेम हेच करत आहे मी. 9. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. Then 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 like that. या पद्धतीनं मी काय करून घेतली, इलेक्ट्रॉन फिल करून घेतले. आता मला कळेल की बघा हा क्रोमियम जो आहे आणि हा कॉपर जो आहे याच्याबद्दल. क्रोमियम जो आहे, क्रोमियममध्ये काय पाहायला मिळत आहे की डी सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा, 4 इलेक्ट्रॉन आहे. 4 इलेक्ट्रॉन आहे. जर भेटला असता याला तर मॅग्नीज सारखा एक जर इलेक्ट्रॉन भेटला असता याला मॅग्नीज जवळ जसा आहे तसा, काय झालं असतं, हे डी सबशेल कसं झालं असतं, याला म्हटलं असतं हा पण हाफ फिल्ड आहे. ओके, सेम गोष्ट इथे फक्त एक इलेक्ट्रॉन कमी आहे. कोणामध्ये, या डी सबशेलमध्ये 9 आहेत ना टोटल, 10 बनण्यासाठी फक्त काय एकच इलेक्ट्रॉन कमी आहे. आणि एक इलेक्ट्रॉन जर याला भेटला असता तर हा सुद्धा काय झाला असता, झिंक सारखा कम्प्लिटली फेल झाला असता. बट आता याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन कमी आहे, कशासाठी, कम्प्लिटली फिल्ड होण्यासाठी. याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन कमी आहे, कशासाठी, हाफ फिल्ड होण्यासाठी. मग होतं काय, तुम्हाला माहिती असेल एक्स्ट्रा स्टॅबिलिटीचं प्रिन्सिपल काय असते, एमटी हाफ फील्ड किंवा कम्प्लिटली फील्ड. काय म्हणत आहे मी, एमटी हाफ फील्ड और कम्प्लिटली फील्ड. या पद्धतीचं जर तुम्हाला कुठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसत असेल, देन तो जो एलिमेंट जो असतो तो एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळवत असतो. त्याच्याजवळ काय असते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. आणि जगात ज्या काही गोष्टी होत असतात त्या सर्व कशासाठी होत असतात बेटा, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी. ओके, स्टेबल होण्यासाठी. आपण जे काही करतो कशासाठी करतो, स्टेबल होण्यासाठी. मग हाई काय करेल, क्रोमियम प्रयत्न करेल स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी, कारण की एकच तर इलेक्ट्रॉन हवा आहे. हा कॉपर काय करेल, कम्प्लिटली फिल्ड होण्यासाठी एकच तर इलेक्ट्रॉनची गरज आहे. ती आपली गरज तो भागवेल कुठनं, तर तो भागवेल 4s मधनं. 4s इझिली देऊ शकेल, कारण की 4s जवळ 2 आहे तर तो कम्प्लिटली फिल्ड, आणि एक जरी असला तर तो काय राहील, हाफ फिल्ड, म्हणजे स्टेबलच राहणार आहे. त्याने स्वतःजवळचा एक इलेक्ट्रॉन याला दिला काय, तरी तो कसा असणार आहे, स्टेबलच असणार आहे. सो लक्षात ठेवा की 4s मधनं एक इलेक्ट्रॉन कुठे जातो बेटा, कुठे जात असतो, तर 3D मध्ये जात असतो. कशासाठी, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी. आणि सेम गोष्ट कुठे होत असते, कॉपरच्या बाबतीत सुद्धा होते. मी पुन्हा लिहिते, क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑर्गॉन एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s2 3d4. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4s2 3d9. ओके, बट ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कशा पद्धतीनं पाहायला मिळतं, तर ते पाहायला मिळतं ऑर्गॉन. दिस वन इज ऑल्सो ऑर्गॉन. 4s मधनं एक इलेक्ट्रॉन कमी झाला, म्हणजे 4s मध्ये एक इलेक्ट्रॉन राहिला आणि तो कुठे गेला, डी मध्ये गेला. कशासाठी, हा हाफ फील्ड बनण्यासाठी. हाफ फील्ड असेल तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीचं राहील, तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहील स्टेबल आणि स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी हा प्रयत्न अशा पद्धतीनं करेल. आणि पुन्हा इथं सुद्धा 4s मधनं एक इलेक्ट्रॉन कुठे जाईल, 3D मध्ये, हे काय बनतील 10. सो म्हणजे क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, 4s1 3d5. अँड कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीचं आहे, 4s1 3d10 लाईक दॅट. सो अशा पद्धतीनं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी काय झालं, इथे 4s मधनं एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाला 3D मध्ये. इथे सुद्धा 4s मधनं एक इलेक्ट्रॉन झाला 3D मध्ये. आणि काय केलं, इथं हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बनलं, डी मध्ये 5 आले. हा कसा झाला, स्टेबल झाला. आणि इथे काय झालं, डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन झाले. सो हा सुद्धा कम्प्लिटली फील्ड झाला. आणि त्यामुळे इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं. सो अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विषयी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि या पद्धतीनं स्कँडियम टू व्हॉट, झिंक.
आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय केलं आहे, स्टडी केलेलं आहे. आणि ही गोष्ट आता तुम्हाला कळली असेल आहे. हो, सो मी खूप डिटेलमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकवलं आहे. तुम्हाला फक्त लिहिता यायला हवं स्कँडियम टू झिंक, आणि आपल्याला रिझन माहिती असायला हवं. क्रोमियम आणि कॉपरचं ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं आहे, एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं आहे. याचं कारण काय आहे, कशासाठी हे सगळं काय होतं, टू गेन एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी हे सगळं काही होत असतं. सो ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. हा एकदम छोटासा पोर्शन होता, पण मी जरा खूप लॉंग कटमध्ये तुम्हाला इथे शिकवलेलं आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेटबद्दल बघणार आहोत.